ते जेसीबी प्रकरणामध्ये आता हगवणेंचा खोटारडेपणा समोर झालेला आहे। जेसीबी विक्रीमध्ये फसवणूक केल्याचं समोर आलंय। प्रशांत येळवंडेंची 11.70 लाखांची त्यांनी फसवणूक केली आणि शशांक आणि लता हगवणेला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 11,70,000ची फसवणूक झाली। प्रशांत येळवंडेंची ही फसवणूक केलेली आहे आणि जेसीबी प्रकरणामध्ये अशा प्रकारे हगवणे कुटुंबाचा पुन्हा एकदा खोटारडेपणा समोर आलेला आहे आणि कोर्टामध्ये काल या प्रकरणात हा सगळा खोटारडेपणा उघड झालेला आहे। शशांक आणि लता हगवणेला 6 जून पर्यंत आता या संदर्भात पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ते जेसीबी प्रकरणामध्ये आता अनेक महत्त्वाच्या बाबी पुढे येऊ लागलेल्या आहेत आणि हगवणेंचा खोटारडेपणा काल कोर्टामध्ये उघड झाला। जेसीबीच्या विक्रीमध्ये फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे आणि प्रशांत येळवंडेंची 11,70,000 रुपयांची या प्रकरणामध्ये फसवणूक झाली आहे। त्यामुळे 6 जून पर्यंत आता शशांक आणि लता हगवणे या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर कोर्टामध्ये काय नेमका या संदर्भातला युक्तिवाद झाला एकदा आपण पाहूया। तर जेसीबी 24 लाखांना घ्यायचं ठरलं, त्यापैकी 5 लाखांचे चेक आणि कर्ज फेडण्यासाठी दरमहा 50,000 रुपये दिले। सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे, एकूण 11,70,000 रुपये दिले। काही महिन्यांनी बँकेच्या एजंटनं जेसीबी जप्त केला। आरोपींनी जेसीबी स्वतःच्या ताब्यातही घेतला। कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं। हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे।